नितीन, नितीन, अरुंधती एका आंधळ्या मुलाशी लग्न करते, पण का? अरू असा कसा निर्णय घेऊ शकते? नाही, मान्य आहे की हा तिच्या आयुष्याचा निर्णय, पण एखाद्या अंधशाळेसाठी काम करणं वेगळं आणि एका आंधळ्या माणसाबरोबर अख्खं आयुष्य काढणं वेगळं. पण तिच्या या निर्णयामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. मला एकदा तरी तिच्याशी बोललं पाहिजे. अरू कधी कधी एकदम हट्टाला पेटते, पण हा तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. नाही, मला तिच्याशी बोललंच पाहिजे. उद्या तिचं लग्न आहे आणि आज मी तिला असं फोन करून, नाही नाही, हे बरं नाही दिसणार. पण ती माझी मैत्रीण आहे, एकदम जवळची मैत्रीण. तिच्याशी बोलल्याशिवाय मला चैन नाही पडणार. हॅलो अरुंधती, दिग्विजय. हा बोला. अरुंधती, तुझ्या इतकं जवळ येऊन, आय मीन तुमच्या गावी येऊन तुझी भेट झाली नाही, म्हणून म्हटलं ॲटलिस्ट फोनवर तरी बोलूया. आय होप यू डोंट माइंड. कशी आहेस? मी बरी आहे. आय डोंट नो अबाउट यू, बट मी तुला भेटायला खूप एक्सायटेड आहे. फायनली उद्या आपली भेट होणार आहे आणि उद्याचा दिवस माझ्यासाठी आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस असणार आहे. अरुंधती, सिरियसली मला माहित नाही तुला मी आवडेन की नाही, पण अरुंधती, मला तू खूप आवडायला लागलीस. तुम्ही मला आवडलात दिग्विजय. थँक्यू सो मच. अरुंधती, यु नो, मला ना माझं नाव तुझ्या तोंडून ऐकायला ना खरंच खूप बरं वाटतं. कोणाशी बोलती इतका वेळ? अगं, तू अशी किती वेळ गप्प बसणार आहेस? आय मीन, बोल ना काहीतरी. मी तुला एक खरं खरं सांगतो, मी ना ते असे टिपिकल मुलांसारखं ते चंद्र चांदण्याच्या वगैरे गोष्टी बोलू शकत नाही. हा, बट मी तुझ्याशी असंच तासनतास बोलू शकतो. आय एम शुअर. किती छान बोलता तुम्ही. ऐकतच राहावंसं वाटतं. म्हणजे असं म्हणतात हा की संसारात जर का एक बोलत असेल तर दुसऱ्याने शांत बसून ऐकायचं असतं फक्त. अच्छा, मी तर अगदी उलट ऐकलं होतं की लग्न झाल्यानंतर नवरा अगदी गप्प बसतो आणि बायको मात्र सतत बोलत असते. हॅलो शंतनू, मी नितीन बोलतोय. नितीन? काय रे, मुंबईत तिकडे काय सकाळ आहे का रे? इतक्या रात्री कशाला फोन केलाय? शंतनू, अरे माझं अरूकडे खूप अर्जंट काम होतं, पण तिचा फोन सारखा एंगेज लागतोय. तिच्याशी फार महत्वाचं बोलायचं होतं रे मला. काय महत्वाचं काम होतं? शंतनू, हे बघ, तू डोकं शांत ठेवून ऐक. अरूचा होणारा नवरा म्हणजे दिग्विजय सरंजामे आंधळा आहे. आय मीन, मला हे आत्ताच कळतंय, पण अरूला हे
हे सगळं माहिती की नाही मला माहित नव्हतं, म्हणून मी तिला सांगायला फोन करतोय. पण शंतनू, तुम्हाला दिग्विजय बद्दल सगळी कल्पना आहे ना? शंतनू, नाही अरे, आम्हाला यातलं काहीच माहित नाही रे. बरं झालं तू सांगितलंस, माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. हे बरं, तू अरुला काही याबद्दल सांगितलं नाहीयेस ना? नाही रे, मी तिला हेच सांगायला फोन करतोय. पण आम्ही हे लग्न अजिबात होऊ देणार नाहीये. बरं, तू हे बाकी कोणाला पण नको सांगूस हा, निदान आत्ता तरी. हा, म्हणजे तुला कळते ना मी काय म्हणतोय ते. हो रे शंतनू, मला कल्पना आहे त्याची. पण बघ प्लीज, अरुला सांभाळून घे, म्हणजे काळजी घे तिची. अरुला दिग्विजय बद्दल काहीच कल्पना नव्हती. आता तिला जेव्हा कळेल तेव्हा कशी रिॲक्ट होईल ती. पण निदान तिला ही गोष्ट तिच्या लग्नाआधी कळली हे महत्वाचं. यावेळी अरुला सगळ्यात जास्त माझी एक मित्र म्हणून गरज होती. पण मी इथं, तिला एव्हाना कळलं असेल. मी बोलतो तिच्याशी, नाहीतर रात्रभर माझं मन मला खात राहील. हॅलो नितीन, तुला आत्ता आठवण येते माझी? अरे अगं, मी कधीपासून तुला फोन ट्राय करतोय, पण तुझा फोन एंगेज लागतोय. हा, म्हणजे अरे मी दिग्विजयशी बोलत होते ना. म्हणजे खरं तर मी बोलत नव्हते, तेच बोलत होते. मी ऐकत होते. ते सगळं जाऊ दे, मला आधी सांग तू कुठपर्यंत आलायस. हे बघ, उद्या सकाळी तू मला माझ्या समोर दिसायला हवायस. उद्या लग्न आहे माझं, लक्षात आहे ना? मुहूर्त चुकवायचा नाहीयेस, कळलं ना? म्हणजे तू अजूनही लग्नाला तयार आहेस? हट्टीपणा लावलास हा तू. अरे अगं, शेवटी हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. काय वेडेपणा करतेस नितीन? अरे काय बोलतोयस तू? मला काहीच कळत नाहीये. अरे म्हणजे तुझं शंतनूशी काही बोलणं झालं नाहीये का? दादाशी? नाही रे. काय? अगं, मी शंतनूला मगाशी, अरे बघ, तुझं ज्या माणसाशी लग्न होत आहे तो दिग्विजय सरंजामे आंधळा आहे. हॅलो, आणि हेच सांगायला मी तुला फोन करत होतो. हॅलो नितीन. अरे नितीन, मला काही ऐकू येत नाहीये. अरे हॅलो. अरू, शिवा. अरू, काय रे दादा? अरे तू इतका वेळ जागी आहेस आणि या मोबाईल बरोबर कशाला खेळतेस? हो, नितीनचा फोन होता. अरू, काय रे दादा? अरे तू इतका वेळ जागी आहेस आणि या मोबाईल बरोबर कशाला खेळतेस? हो, नितीनचा फोन होता. त्याला काहीतरी बोलायचं होतं माझ्याशी. काय म्हणाला नितीन? नाही ना, काही कळायच्या आताच बॅटरीच संपली. आता चार्ज पण करता येत नाहीये. तू दे मोबाईल दे. अरे अरू, उद्या लग्न आहे तुझं, कशाला जागतेस तू? दिवसभर धावपळ करावी लागणार आहे, उपवास असणार आहे, दगदग होणार तुझी. तू झोप आता, तर पहिलं झोप. हो, पण नितीनचा फोन आला तर मला सांग. त्याला काही. हा, मी सांगेन त्याला काय सांगायचं. बर, झोप. हो.
गेलाय आता शेपूट राहिलंय. तरीही दरवेळी माशी शिंकतेच. आणि नितीन काहीतरी घोळ नक्कीच घालणार. शी, काय चाललंय? हरूचा मोबाईलही बंद आणि घरचाही फोन लागत नाही. 15 मिनिटांपूर्वी केला होता त्याच्या घरी फोन आणि आता हरूच्या आवाजावरून तरी तिला दिग्विजयबद्दल काहीच कल्पना नाहीये हे नक्की. पण शंतनूला मी सगळं सांगितलं होतं. त्यानं हरूला अजून का सांगितलं नाही? आणि आता मी फोन ट्राय करतोय तर दोन्ही फोन बंद लागतायत. कीच काहीतरी गडबड दिसतीये. हा शंतनू वाटतोय तितका साधा नाहीये हे खरं. पण तो असं का करतोय? मला कसंही करून आरुशी बोललंच पाहिजे. पण कसं? सगळे पर्याय संपलेत. जर तिला यातलं काहीच माहिती नसेल तर मला कसंही करून तिच्या लग्नाच्या आज तिथं सोनपुरात पोचावंच लागेल. आणि हे लग्न काहीही करून थांबवावं लागेल. आई, हरूचा तुझ्यावर खूप विश्वास आहे. तिने आजपर्यंत तुझी मनोभावे पूजा केली आहे. मी तिथे पोचेपर्यंत तिच्यावर लक्ष ठेव. तिचं आयुष्य आता तुझ्या हातात आहे. तिचं रक्षण कर. ए अरुताई, अगं नमस्ते. हे पुरी, आधी आई साहेबांच्या फोटोला नमस्कार कर. नाही दाजी, या घरात आशीर्वाद द्यायचा पहिला मान तुमचा आहे. तुम्ही मला आईची आठवणही कधी येऊ दिली नाही. इतकं प्रेम, इतकी माया केलीत माझ्यावर. वाड्याला वास्तुपुरुषाप्रमाणे सांभाळलं. दाजी, हा वाडा, इथली माणसं तुमच्या आशेवर सोडून जातील. त्यांना सांभाळा. ईश्वर सुखी राहा. हे आई भवानी, माझी सगळी सुख या पोरीला दे आणि तिची सगळी दुःख मला दे. माझ्या पोरीला सुखी ठेव ग भाई. अरू, अरू, दाजी, तुम्ही इथे काय करताय? दाजी, आणि तुम्हाला हिला बोलवायला पाठवलं होतं ना पूजेसाठी. तुम्ही जा लवकर, मी येतो हिला घेऊन. ए चल लवकर तयारी कर, तिकडे त्या पूजेची तयारी झाली. हो आलेच. हॅलो, हा हो हो, सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे. निघतोच आहे आम्ही. हा ठीक आहे. हो नवरीबाई, चला लवकर तयार व्हा. तुमच्या दिग्विजयरावांची वरात निघाली हा तिकडून. आबा बास, चला.
ए खाता मग दर. अरे बघू संपाचं काय होत का. हो दादा लवकर चला ना, बस डेपोला जायचंय. ए नाही जरा चल. प्लीज माझं खूप महत्वाचं काम आहे, प्लीज चला ना. ए तुला पेपर वाचता येतो ना. 2 दिवस संपाय 2 दिवस आणि जो पण आमच्या मागण्या पूर्ण होत नाही ना तो पण आम्ही असंच करणार. बघा मला सगळं मान्य आहे पण खरंच माझं खूप महत्वाचं काम आहे. प्लीज चला ना. ए आमच्या संपापेक्षा तर महत्वाचं काम तुझं नाहीये ना. आणि तुला जर एवढं घाई गडबडीचं काम असेल ना तर हा रस्ता सरळ जातो बघ. चालत जा ना तर उडत जावेतून. नीट बोल. जाऊ द्या साहेब, कशाला त्यांच्या नादाला लागतंय. तुला बघून घेतो नंतर. अमर अमर पास आता आहे. पुरे पुरे मामा थोडा वेळ प्लीज, मामा थोडा वेळ. किती वाजले बघा जरा. आणि आत्ता इतके नाचत राहिलात तर संध्याकाळपर्यंत दमून जाल. आम्ही सकाळपर्यंत नाचू पाहिजे बस. अरे अमराचं काय करताय तुम्ही सगळे जण. किती वाजलेत बघ. मुहूर्ताची वेळ टळून जाईल. आपल्याला तिकडे लवकरात लवकर पोचायला हवं. चला पटापटा गाड्यात बसून घ्या. ओके ओके प्लीज यार थांबवा प्लीज. मालक मालक हो, आपली अरुताई अशी नवरीसारखी नटलेली बघून असं वाटतं की दुनियेतली समधी माणसं तिच्या समोर फिकी आहेत. आणि खरंच आपली अरुताई बी दिसायला एकदम देखणी आहे बघा. जन्माला येणारी पोर एक ना एक दिवस परकी होणार हे माहीत असून सुद्धा प्रत्येक बाप आपल्या पोरीवर एवढं प्रेम का करतो, एवढं लाड का तिचं करतो मला कळत नाही बघा. मालक आपली अरुताई आज या वाड्याला आपल्याला सोडून जाणार याचं दुःख आहे. पण त्यापरास ती एका नवीन जीवनात पाऊल टाकते याचं सुख त्या दुःखापेक्षा बी जास्त आहे बघा. मालक पाहुणे मंडळी यायला सुरुवात झाली. चला लवकर. आबा या. आबा ही काही मंडळी तुम्हाला भेटायला आली आहेत. आबासाहेब एकदम देव माणसासारखं भेटला असा बघा. आमच्या पोरींची लग्न अशा थाटामाटात होईल असं स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं बघा. अरुताई सारखं तुम्ही आमच्या मुलींना आपलं मानलं. आम्ही फक्त जन्माला घातलं पण खऱ्या अर्थानं तुम्ही कन्यादान केलं. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आमच्या मुलींचे आयुष्य तुम्ही उभारले. आरुताईचं आयुष्यही असं उभारू देत. तिचा होणारा नवरा तिला नक्कीच सुखात ठेवेल बघा. देवा जन्मोजन्मी मला दिग्विजय सारखाच पती लाभू दे. माझं सुख त्यांच्या सोबतच आहे. आता आरुताईला तुमचाच नाही तर आम्हा 4 बापांचाही आशीर्वाद असणार. ती नक्की सुखात राहील बघा. चला बाहेरची सगळी तयारी राहिली अर्धवट. दाजी जरा यांना घेऊन जा. चला अजून मालकांना तयार व्हायचंय. चला चला चला. आबा आबा चला तयार व्हा. आबा असं लहान मुलासारखं नका वागू. थोडा वेळ असू. एकदा का अरुचं लग्न झालं ना की आबा आबा काळजी नका करू. थोडा वेळ फक्त स्वतःला सांभाळा. आबा बास. आता काहीही बोलायचं नाही आणि लग्नात देखील काहीही बोलायचं नाही. कळलं ना.